महाराष्ट्रावर पुन्हा एकदा जुन्या शत्रूचं सावट घोंघावतंय. हा शत्रू म्हणजे क्षयरोग, ज्याला आपण टीबी म्हणून सुद्धा ओळखतो. कल्पना करा, राज्यातील तब्बल 11,000 गावं सध्या हाय अलर्टवर आहेत. तुमच्या आमच्या घरात शेजारी पाजारी रोजच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही याचा धोका असू शकतो. महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या आरोग्यावर आलेलं हे संकट नेमकं काय आहे आणि यातून वाचण्यासाठी काय करायचं, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात टीबीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. केंद्र सरकारनं 24 मार्चला सुरू केलेल्या टीबी मुक्त भारत अभियान 100 दिवसीय तीव्र मोहीम या अंतर्गत एक धक्कादायक वास्तव समोर आलं. या मोहिमेच्या पहिल्या 35 दिवसातच राज्यात 6,111 नवे क्षयरोगी आढळलेत. फक्त इतकंच नाही, तर देशातील सुमारे 1.5 लाख आणि एकट्या महाराष्ट्रातील तब्बल 11,091 गावांना या क्षयरोगाचा उच्च धोका असल्याचं AI आधारित व्हल्नरेबिलिटी मॅपिंग टूलनं स्पष्ट केलंय. आरोग्य विभागानं ही गावं हाय रिस्क म्हणून निश्चित सुद्धा केली आहेत. पण आता टीबी म्हणजे काय आणि हा धोका का वाढतोय ते सुद्धा जाणून घेऊयात. तर टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, पण तो पाठीचा कणा, मेंदू, किडनी आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा पसरू शकतो. 2025 मध्ये, मागच्या वर्षी, महाराष्ट्रात 2,19,000हून अधिक नवीन टीबी रुग्ण आढळलेले. 2024 मध्ये ही संख्या 2,30,000 होती. विशेष म्हणजे औषध प्रतिरोधक क्षयरोगांची वाढती संख्या ही महाराष्ट्रासाठी मोठी चिंतेची बाब आहे. या धोक्यामागं अनेक कारण आहेत. यात सगळ्यात आधी ते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं. कोविड-19 नंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झाल्यानं टीबीचा संसर्ग होण्याची शक्यता ही वाढली आहे. दुसरं म्हणजे अपूर्ण उपचार. टीबीचा उपचार मधूनच थांबवल्यानं औषध प्रतिरोधक टीबीचा धोका वाढतोय, ज्यामुळे उपचार अधिक कठीण होतात. तिसरं, जागरूकतेचा अभाव. लक्षणं असून सुद्धा अनेकदा नागरिक दुर्लक्ष करतात किंवा उपचारासाठी पुढे येत नाहीत. सामाजिक आर्थिक असमानता हा एक मुद्दा. यात कुपोषण आणि अस्वच्छता टीबीच्या प्रसाराला हातभार लावते. टीबीची लक्षणं वेळीच ओळखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये काही खालची लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. यात सगळ्यात आधी काय, तर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा सततचा खोकला. दुसरं, छातीत दुखणं, खोकल्यातून रक्त किंवा थुंकी पडणं, सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवणं, कोणत्याही कारणाशिवाय वेगानं वजन कमी होणं, ताप आणि रात्री खूप घाम येणं आणि थंडी वाजणं. आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीबी हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, पण त्यासाठी नियमित आणि पूर्ण उपचार घेणं आवश्यक आहे. टीबीचं निदान हे त्वचा, रक्त चाचणी, थुंकी चाचणी, छातीचा एक्स-रे किंवा सिटी स्कॅनद्वारे केले जातं. राज्य सरकार सगळ्या क्षयरुग्णांना मोफत निदान सेवा पुरवतं, औषधं पुरवतं, पौष्टिक आहार आणि प्रवास खर्चही पुरवतं. निक्षय पोषण योजना अंतर्गत रुग्णांना आर्थिक सहाय्य सुद्धा मिळतं. टीबी मुक्त भारत या अभियानाअंतर्गत विशेष तपासणी शिबिरं आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुद्धा केले जात आहे, विशेषतः हाय रिस्क गावांमध्ये. नाशिक जिल्ह्यात 2026 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचं ध्येय ठेवलंय. टीबीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराचा पूर्ण कोर्स करा. आपल्या सभोवताली स्वच्छता राखा, आहार पौष्टिक घ्या, धूम्रपान टाळा, कारण यामुळे टीबीचा धोका वाढतो. हा शेवटचा मुद्दा, सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. महाराष्ट्राला टीबी मुक्त करण्यासाठी आपणच सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ही माहिती तुमच्या मित्र आणि कुटुंबांसोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या धोक्याची आणि या उपायांची माहिती मिळेल. लोकमतच्या या प्रयत्नांना तुम्ही सुद्धा लाईक करा, कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.